सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 1 रुपयाने दरवाढ झाली आहे आणि यामुळे साहजिकच वाहनधारकांमध्ये नाराजीचा सूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। हे सर्व वाहनधारक सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। काल सीएनजीचे दर जे आहेत ते 94.75 पैसे होते, मात्र आजपासून नवीन दर सुरू झाले आहेत 95.75। या नवीन दरवाढीकडे कसं बघताय? गेले 3 महिन्यापासून सीएनजी सातत्याने वाढत आहे। गोरगरीब रिक्षावाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी गेल्यावर बायकोला द्यायचे किती, सीएनजी भरायचा किती, पोरांचं शिक्षण किती करायचं, बँक बॅलन्स किती करायचा, त्यांचंही भविष्य। आता रिक्षाचंच बघा, साधारण आता आरटीओनी हे केले, पासिंगचं परत पैसे दर वाढ केली, अमुक केलं, इन्शुरन्स वाढवलेला आहे। शेतकरी मरतोय, शेतकरी मालाला भाव नाही। आज दूध घेतलं तर 80 रुपये लिटरने दूध आहे। मग रिक्षावाल्याच्या भावना सरकारने जाणून घ्या नाही। दरवाढ जी आहे ती सारखी होती, मे महिन्यात 2 वेळेस झालेली होती आणि आता जून मध्ये सुद्धा आता दरवाढ होताना पाहायला मिळते। एका महिन्यात 2 वेळा झाली ना, मग सरकारने हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, गोरगरीब रिक्षावाल्याकडे बघितलं पाहिजे। आणि आजचे ते परिवहन मंत्री म्हणतात की एसटी महामंडळाच्या परिसरामध्ये रिक्षावाले 200 मीटर थांबू नये, हा कुठला न्याय? मग रिक्षावाले पॅसेंजर वृद्ध असेल, म्हातारे असेल, ग्रस्त असतील, त्यांच्याकडे सामान असेल, मग त्यांना सोडायचं कुठं, त्यांना पिकअप करायचं कुठं, हे कळलं पाहिजे परिवहन मंत्रीला। खरी गोष्ट आहे। तुमची सर्व रिक्षा चालकांची किंवा वाहनधारकांची काय मागणी असेल, काय मागणी करतात? आम्हाला साधारण हे कुठेतरी स्थिर झालं पाहिजे काय, कारण शक्यतो करून सीएनजी आज 3 महिन्यात 3दा वाढलेला आहे। आज सीएनजी कुठं 100च्या पुढं पेट्रोलच्या लेवलला आलेला आहे। कुठेतरी स्वस्त आहे म्हणून आम्हाला सीएनजी मिळाला, त्याच्या आधी एलपीजी होता, आता सीएनजी आला, पण ह्याच्या पुढं काय होईनच ना। मग रिक्षावाल्याने काय करायचं? काका, खरं तर भल्या पहाटे उठून घरातून रिक्षा तुम्ही बाहेर काढली, कामावरती आलात आणि आता सीएनजी वरती आल्यावर तुम्हाला कळतंय की दर वाढतात, कसं बघता दरवाढीकडे? दरवाढीचं म्हणलं तर आता ओला आली, उबेर आले, आमचे एकतर धंदे नाही आहेत, पैशा पाण्याची मारामार झालेली आहे। तास तास भर उन्हा पावसात आम्हाला थांबावं लागतं। काय करायचं? सरकारला काय चाटायचं काय काय? ह्या सरकारने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना, की बाबा हे गोरगरीब रिक्षावाले आहेत किंवा दुसरं पण आहे, आता ओला उबेर आहे, मी येऊ का रिक्षा पुढं? खरं तर आपण बघू शकतोय की ही दरवाढ कुठंतरी निश्चित काळासाठी थांबली पाहिजे अशी मागणी जी आहे ते या सर्व रिक्षा चालकांची, वाहनधारकांची होताना पाहायला मिळत आहेत। दरवाढ ही आम्हाला परवडणारी नाही अशी भावना सुद्धा किंवा अशी नाराजीचा सूर सुद्धा या सर्व वाहनधारकांचा आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन चरण सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।